थोर देशभक्त बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यात दिनांक 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्याचेच औचित्य साधत चिमुकली मुले हे आपल्या भारत देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत या उद्देशाने जामखेड शहरातील स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण होळकर व त्यांच्या सौभाग्यवती नंदा होळकर यांनी तपनेश्वर भागातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कान्होपात्रा नगर, जुने तपनेश्वर व संतोषी माता मंदिर येथील अंगणवाडी केंद्रातील 100 चिमुकल्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप केले। तसेच त्यांनी देशभक्तीची भावना जोपासत सामूहिक वंदे मातरम गीत गायन उत्स्फूर्तपणे सहभाग देखील नोंदवला। पाटी बॉक्स, वही, पेन्सिल बॉक्स, कंपास बॉक्स, पेन्सिल, इरेझर, शार्पनर, टिफिन डबा व पाणी बॉटल इत्यादी शैक्षणिक साहित्य प्राप्त होताच विद्यार्थ्यांनी आनंदी उत्सव साजरा केला। या कार्यक्रमासाठी स्वराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण होळकर, नंदा होळकर, दलवीर सर, बाबूजी माळवदकर, गोकुळ भस्मे, सागर बाबर, सचिन शास्त्रकार, विनोद पोळे, आतिश कोळपकर, सूरज नागरगोजे, अक्षय शेळके, राहुल शिंदे, करण कळसकर, अल्ताफ शेख, अंगणवाडी सेविका उषा वारे, जयश्री उदावंत, रोहिणी चेमटे, मदतनीस बायडाबाई पवार, ललिता परदेशी, मीरा पवार, अंगणवाडी केंद्रातील सर्व बाल विद्यार्थी, त्यांचे माता पालक उपस्थित होते। प्रवीण होळकर यांनी आयोजित केलेल्या या स्तुत्य शैक्षणिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे।